नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 5 व्याकरण व लेखन विभागाचा आहे। यामधील व्याकरणाच्या सर्व घटकांचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला आहे। लेखन विभागामध्ये आपल्याला निबंध लेखन हा घटक अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्र हो, निबंध लेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने थोडासा कठीण जाणारा असा घटक आहे, परंतु चांगली तयारी जर आपण केली तर निबंध लेखन हा घटक सुद्धा तुमच्या आवडीचा नक्की बनू शकतो असा मला विश्वास आहे। मी एकूण 6 व्हिडिओंची मालिका निबंध लेखनावर तयार केलेली आहे आणि या निबंध लेखनाच्या 6 व्हिडिओंच्या माध्यमातून बोर्ड परीक्षेची या घटकाची तुमची परिपूर्ण तयारी होईल असा मला विश्वास आहे। विद्यार्थी मित्र हो, निबंध लेखन या घटकामध्ये आपण उत्तम निबंध लेखन कसं करायचं, निबंध लेखनाची पूर्वतयारी आपण कशी करायला हवी, निबंध लेखन या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हे आपल्याला नक्की लक्षात येणार आहे। शिवाय MPSC UPSC या ज्या काही भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा आहेत तर या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा निबंध लेखन हा घटक महत्त्वाचा आहे आणि आत्ताच आपण निबंध लेखन हा भाग थोडा समजावून घेतला, निबंधाचे विविध प्रकार आपण अभ्यासले तर स्पर्धा परीक्षेची सुद्धा तुमची चांगली तयारी या निमित्तानं होणार आहे। म्हणजेच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा निबंध लेखन घटक अत्यंत उपयुक्त असतो। इयत्ता 12वी मध्ये आपल्याला एकूण 5 प्रकारातील निबंध जे आहेत तर ते अभ्यासायचे आहेत आणि या प्रत्येक प्रकारावर आधारित एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तर तो मी बनवलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा जर लक्षात घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की ह्या कृतीपत्रिका आराखड्यामध्ये व्याकरण व लेखन यासाठी एकूण 20 गुण असणार आहेत। पैकी व्याकरणासाठी एकूण 10 गुण असतात आणि निबंध लेखनासाठी 10 गुण असतात। आणि आपण जर बघितलं तर आपला विभाग 5 जो आहे कृतीपत्रिकेतील तर त्याच्यामध्ये जो आहे तो निबंध लेखनाची कृती आपल्याला तिथं असणार आहे आणि आपल्याला कृती याच्यावरती दिली जाईल की खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा आणि आपल्याला हे जे 5 प्रकार निबंध लेखनाचे आहेत या प्रत्येक प्रकारातील एक विषय निबंधाचा दिला जाईल आणि आपल्याला त्यापैकी एक निबंध जो आहे तर तो लिहायचा आहे। आता आपल्याला एकूण 5 प्रकार निबंधाचे कोणते अभ्यासायचे आहेत इयत्ता 12वी मध्ये, तर पहिला आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध आणि 5वा प्रकार आहे वैचारिक निबंध। म्हणजे असे एकूण निबंधाचे 5 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि या प्रत्येक प्रकारातील निबंध लेखन नेमकं कसं करायचं हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे 10 गुणांसाठी निबंध लेखन हा घटक आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे आणि सुमारे 200 ते 250 शब्दांमध्ये आपल्याला निबंध लेखन करणे कृतीपत्रिकेमध्ये अपेक्षित आहे। म्हणजे आपल्याला जर एकदा तंत्र निबंध लेखनाचं समजलं तर नक्कीच आपण यातला कोणत्याही प्रकारातला निबंध असू दे तर तो आपण छान प्रकारे लिहू शकतो, परंतु तंत्र आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण हा घटक अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण जर बघितलं तर शालेय जीवनामध्ये तुम्ही आतापर्यंत निबंध लेखन केलेलं आहे। अगदी 5वी पासून निबंध लेखनासाठीची एक स्वतंत्र वहीच आपल्याला शाळेमध्ये घालायला सांगितली जात होती आणि प्रत्येक वर्षी किमान 10 ते 15 निबंध तरी आपल्याला त्या निबंधाच्या वहीमध्ये लिहायला सांगितले जात होते, लिहून आपल्याकडून घेतले जात होते। म्हणजे अशा प्रकारचं निबंध लेखन तुम्हाला नवीन नाही, तुम्ही ते निबंध लेखन करत आलेला आहात। विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धांत तुम्ही सहभागी झालेला आहात आणि होणारही आहात आणि आतापर्यंत शालेय स्तरावरच्या ज्या निबंध लेखनाच्या स्पर्धा असायच्या त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होत होता आणि यापुढे सुद्धा नक्की त्या ठिकाणी या निबंध लेखनाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होणार सुद्धा आहात।
त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचं स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक असते। आणि अशा प्रकारचं हे जे काही निबंध लेखन आहे, हे निबंध लेखन आपल्याला अधिक चांगलं करायचं असेल, आपलं लेखन अधिक वाचनीय व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर निबंध लेखनाचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। त्यासाठी आपल्याला कोणती पूर्वतयारी करावी लागेल हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। आणि प्रत्यक्ष आपल्याला उत्तम निबंध लेखन कसं करावं याची एक शास्त्रशुद्ध माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि हे जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं तर नक्कीच या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होणार आहे। म्हणजे अशा प्रकारे निबंध लेखन हा जो काही घटक आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजेच निबंध लेखन हा घटक जो आहे तर तो आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे येण्यासाठी त्याचं स्वरूप आपल्याला माहिती असायला पाहिजे। पूर्वतयारी निबंध लेखनाची कशी करायची हे आपण जाणून घेतलं पाहिजे। उत्तम निबंध लेखनाचं जे तंत्र आहे तेही आपल्याला माहिती असायला पाहिजे। आणि हे सगळं आपण केवळ या वर्षीसाठीच करतो आहोत असं नाही। ज्यांनी MPSC UPSCचं स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पाहिलेलं आहे तर त्यांची या घटकाची अतिशय चांगली तयारी सुद्धा नक्की होणार आहे। आणि सराव हाच आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे, ते वरदान आपल्यासाठी असणार आहे। आणि म्हणून एक शास्त्रशुद्ध तंत्र निबंध लेखनाचं आपण सगळ्यांनी अवगत करायला हवं। आता निबंध लेखनाचं स्वरूप काय असतं ते आपण काय करूया, समजावून घेऊया। पहा विद्यार्थी मित्र हो, निबंध म्हणजे काय तर निबंध नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध। खरं तर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार विविध विषयांवरती येत असतात, परंतु त्यातले निवडक विचार आपण निवडून अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं लेखन करणं तर त्याला आपण निबंध असं म्हणत असतो। म्हणजे नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला जो असतो तर त्याला आपण निबंध असं म्हणत असतो। म्हणजेच काही विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफन करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते। म्हणजेच आपण आपल्या मनामध्ये जो काही विषय असतो किंवा ज्या विषयावरती आपल्याला लेखन करायचं आहे तर त्या विषयाला आपण मनामध्ये धरून मनातील जे विचार असतात किंवा आपल्या मनामध्ये त्या विषयासंबंधी ज्या भावना निर्माण होत असतात त्याची एक सूत्रबद्ध मांडणी जी आहे ती आपल्याला निबंध लेखनाच्या माध्यमातून करायची असते। निबंध लेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो। आता निबंध लेखन हेच मुळात त्या ठिकाणी आपलं विचार मांडण्याचं एक मुक्त व्यासपीठ असतं। म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे तर ते आपल्याला म्हणण्याची भरपूर संधी जी असते ती निबंधामध्ये असते। म्हणजेच आत्माविष्कार जो आहे म्हणजे आपल्याला जे वाटतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला निबंधाच्या रूपानं उमटवता येतं आणि त्या दृष्टीनं निबंध लेखन हा जो काही भाग आहे तर तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा असतो। आणि म्हणून निबंध लेखनामध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे तर त्याला भरपूर संधी तिथं दिलेली असते। एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहिती आहे, जितकं म्हणून माहिती आहे ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेलं लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफन होय। म्हणजे आपल्याला जेवढं एखाद्या विषयासंबंधी माहिती आहे ते सगळंच आपण लिहायचं नसतं, तर लेखनासाठी आवश्यक असणारा त्यातला निवडक भाग आपल्याला घ्यायचा असतो आणि सूत्रबद्ध पद्धतीनं सुसंगतपणे या विचारांची आपण मांडणी करायची असते। मग हे विचार असतील, त्या विषयाशी संबंधित आपल्या कल्पना असतील तर यांची एक अर्थपूर्ण गुंफन ही निबंधांच्या माध्यमातून आपल्याला करता येत असते। निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचं स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय। म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला ज्या विषयाची मांडणी करायची आहे तर ते जर आपण नेमकेपणानं, मुद्देसूदपणानं थोडक्यात मांडू शकलो तर वाचणाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी ते वाचन वाचावंसं वाटेल आणि आपण केलेलं लेखन हे नक्कीच त्या ठिकाणी त्या विषयाला धरून असेल, सुसंगत पद्धतीनं आपण त्याची मांडणी केलेली असेल तर नक्की त्या ठिकाणी ते लेखन वाचलं जातं। आणि आपल्याला लेखनासाठी ठराविक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं सुद्धा आपण पालन करायला पाहिजे। म्हणजे जे मांडायचं आहे ते सुसंगतपणे आणि ठराविक त्या ठिकाणी मर्यादित लिहून आपण ते निबंधाच्या रूपानं मांडू शकतो आणि नक्कीच त्या ठिकाणी ती वाचनीय बनू शकतो। म्हणजेच काय तर सविचारांची मांडणी जी आहे
तर ती मांडणी करण्याचं एक मुक्त व्यासपीठ म्हणजे निबंध लेखन हा घटक असतो आणि निबंधाच्या माध्यमातून आपले स्वतःचे विचार जे असतील तर ते आपण मांडू शकतो. विचारांची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजे निबंध असतो आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या मनामध्ये संबंधित विषयाला धरून जे जे विचार येत असतात तर त्या विचारांची योग्य प्रकारे अर्थपूर्ण केलेली जी मांडणी आहे त्या मांडणीला आपण निबंध असं म्हणत असतो. संस्कृतमध्ये अवघ्या 3च शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचं नेमकं वर्णन केलेलं आहे आणि संस्कृतमध्ये निबंध म्हणजे काय हे अगदी छान प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. ते कोणत्या ह्याच्यामध्ये शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे तर निबद्धते अस्मिन इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. म्हणजे किती सुंदर व्याख्या इथं संस्कृतमध्ये केलेली आहे की त्यावरून तुम्हाला निबंध म्हणजे काय हे नेमकंपणानं लक्षात येईल की निबद्धते अस्मिन इति, की जिच्यामध्ये विषय गोवला जातो म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा जो विषय आहे त्या विषयाची मांडणी ज्याच्यामध्ये केली जाते अशी एक साहित्यिक रचना म्हणजे निबंध होय. म्हणजे निबंध हे सुद्धा त्या ठिकाणी कथा कादंबरीप्रमाणे एक चांगल्या दर्जाचं लेखन असतं आणि अशा प्रकारचं हे जे निबंध लेखन आहे तर ते आपण करत असतो आणि त्याला जर साहित्यिक दर्जा प्राप्त झाला किंवा त्या कलेनं आपण निबंध मांडू शकलो तर नक्कीच त्या ठिकाणी हा निबंध जो आहे तर तो इतरांच्या दृष्टीनं वाचनीय होणार आहे. आपण त्याच्यामधून जो विचार मांडतो तो इतरांच्यापर्यंत पोहोचायला मदत होणार आहे आणि अशा प्रकारे निबंधाचे अनेक उद्देश असतात की एखादा विषय आपण मांडतो आणि त्या मांडणीतून आपल्याला लोकांच्यापर्यंत एक ठराविक संदेश पोहोचवायचा असतो तर हा संदेश सुद्धा आपण नेमकेपणानं थोडक्यात त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि एक सामाजिक प्रबोधनाचं माध्यम म्हणून निबंधाचा उपयोग जो आहे तो आपण करू शकतो. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते आणि अशा प्रकारे निबंधामध्ये एखादा उत्तम विचार असतील, आपल्या मनातील त्या विषयासंबंधीच्या भावभावना असतील, काही अनुभव असतील त्या विषयाशी संबंधित, काही घटना असतील की ज्याची उदाहरण आपल्याला तिथं त्याविषयी वाटत असतील, काही व्यक्ती असतील की त्या व्यक्तींची वैशिष्ट्ये असतील ते आपल्याला त्या निबंधाच्या रूपानं मांडता येतात. म्हणजे अशा पद्धतीचं एक विवरणात्मक, विश्लेषणात्मक, माहितीपूर्ण अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण, विवेचन जे आहे ते निबंधामध्ये केलेलं असतं. ती एक मनोवेधक गुंफण असते आणि मनाला आकर्षित करणारी अशा प्रकारची ही गुंफण जी आहे शब्दांची ती निबंधांच्या माध्यमातून आपण करत असतो. विविध विचारांचा उद्भवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. थोडक्यात काय तर आपल्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विचार येत असतात त्या वेगवेगळ्या विचारांचं ओघवत्या भाषेमधलं सुबोध की ज्याच्यातून काही ना काहीतरी बोध आपण देण्याचा प्रयत्न केलेला असतो तर अशी एक कलात्मक मांडणी, कलात्मक आविष्कार त्यालाच आपण निबंध असं म्हणतो. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, कारण नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं त्या ठिकाणी आपण जो विषय मांडत असतो त्याला सुद्धा 2 बाजू असतात. काही एखादी योग्य बाजू असते, काही अयोग्य बाजू असते. साधक बाधक अशा पद्धतीची ही माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी ही निबंधामध्ये आपल्याला करायची असते. आणि शेवटी निबंध लेखन ही एक कला आहे आणि ती प्रयत्नानं साध्य होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महत्त्वाचं हे वाक्य आहे की निबंध लेखन ही एक कला आहे आणि ती प्रयत्नांनी साध्य होते. की आपल्याला जर निबंध लेखन चांगल्या प्रकारे आत्मसात करायचं असेल तर प्रयत्न महत्त्वाचे आहेत, सराव महत्त्वाचा आहे. आणि जशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात तशाच प्रकारे निबंध लेखन ही सुद्धा कला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कोणत्याही कलेमध्ये पारंगत व्हायचं असेल तर आपल्याला त्याचं तंत्र जे आहे ते अवगत करावं लागेल आणि हे तंत्र प्रयत्नांशिवाय आपल्याला आत्मसात करता येणार नाही, अवगत करता येणार नाही. आणि म्हणून निबंध लेखन ही कला आहे आणि ती प्रयत्नांना साध्य होते हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. लेखन क्षमता विकास हे घटकाचं उद्दिष्ट आहे आणि आपल्याला लेखनासाठीचं एक स्वतंत्र व्यासपीठ हे निबंध लेखनाच्या माध्यमातून मिळत असतं. आणि विद्यार्थी दशेत तर आपल्याला बरंच काही म्हणायचं असतं वेगवेगळ्या विषयांवरती आणि ते म्हणण्यासाठी, ते मांडण्यासाठी आपल्याला निबंधासारखं दुसरं कोणतंही माध्यम नसतं. म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी लेखन क्षमता आहे त्या लेखन क्षमतेचा विकास व्हावा हाच खरं तर निबंध लेखनाचा एक महत्त्वाचा भाग असतो, महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. आणि आपल्याला नक्की त्या ठिकाणी अशा प्रकारची संधी जी आहे, लेखन आपल्याजवळ जी लेखन क्षमता आहे तर त्या लेखन क्षमतेचा विकास करण्याची एक
चांगली संधी आहे आणि या संधीचा आपण योग्य उपयोग जो आहे तर तो करायला हवा. आता निबंधाचे प्रकार कोणकोणते आहेत की जे इयत्ता 12वी आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. तर निबंधाचे जे प्रकार आहेत ते स्थूलमानानं खालील प्रकारे आपल्याला सांगता येतात आणि हे सगळे प्रकार आपल्याला इयत्ता 12वी आहेत. पहिला प्रकार कोणता आहे तर वर्णनात्मक निबंध. आता वर्णनात्मक निबंधामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात पहा. स्थल वर्णन असेल, ऋतू वर्णन असेल, निसर्गातील एखाद्या दृश्याचं वर्णन असेल, प्रवासाचं वर्णन असेल, एखाद्या घटनेचं वर्णन असेल, म्हणजे आपण जे जे डोळ्यांनी पाहतो, जो अनुभव घेत असतो तर त्याचं आपण जे काही वर्णन करतो ते सगळं त्या ठिकाणी वर्णनात्मक निबंधामध्ये येतं. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध की याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन असतं, एखाद्या व्यक्तिप्रधान म्हणजे एखाद्या व्यक्तीला केंद्रीभूत मानून त्या व्यक्तीविषयीचं लेखन जे असतं तर ते याच्यामध्ये केलेलं असतं. चरित्रात्मक निबंध एखाद्या व्यक्तीचं चरित्र जे आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांच्याविषयी आपण त्याच्यामध्ये लेखन करू शकतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तर त्यांच्याविषयी आपण त्याच्यामध्ये लेखन करू शकतो. अशा प्रकारचं हे चरित्रात्मक लेखन हे सुद्धा व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये येतं. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध की हा निबंध प्रकार आपण आतापर्यंत हाताळलेला आहे की याच्यामध्ये आत्मकथन असेल, मनोगत असेल. तर हे सगळे जे विषय म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं मनोगत असेल, मग मी पुतळा बोलतोय अशा पद्धतीचं त्या पुतळ्याचं आत्मकथन असेल, ते हे सगळं आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये येतं. आता कल्पनाप्रधान निबंध हा एक चौथा प्रकार आहे की आपल्या मनामध्ये ज्या काही विशिष्ट कल्पना असतात तर त्या कल्पनांना महत्त्वाचं स्थान जे असतं तर ते ह्या कल्पनाप्रधान निबंधामध्ये असतं. म्हणजे कल्पना फुलवत केलेलं लेखन कल्पनारम्य निबंध. म्हणजे पक्षी बोलू लागला तर मग नेमकं त्या ठिकाणी पक्षी काय काय सांगेल, मी वैमानिक झालो तर मग आपण त्या ठिकाणी जर स्वतः प्रत्यक्ष विमान चालवायला लागलो तर काय होईल, काय आपल्याला आनंद होईल, त्याविषयीच्या ज्या काही कल्पना असतील तर ते या प्रकारामध्ये आपल्याला मांडता येतात. आणि पाचवा प्रकार आहे तो वैचारिक निबंधाचा की साधारणपणे विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक अशा स्वरूपाचे जे विषय असतात तर ते सगळे वैचारिक निबंधामध्ये येतात. विद्यार्थी मित्र हो, वरील प्रत्येक निबंध प्रकाराची संपूर्ण माहिती, निबंध लेखनाचं तंत्र आणि अगदी नमुना निबंध लेखनासह म्हणजे यातला प्रत्येक प्रकार आणि त्याचं त्या प्रकारातला एक एक निबंध तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत की सगळे त्या ठिकाणी हे प्रकार समजावून घेणार आहोत आणि यावर आधारित प्रत्येक प्रकारावरती आधारित एक एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. आणि नक्की तुम्हाला या सगळ्या व्हिडिओंचा फायदा होईल लेखनासाठी आणि निबंधाचं तंत्र जे आहे ते आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. आता निबंध लेखनाची पूर्वतयारी आपण कशी करू शकतो ते आपण समजावून घेऊया. पहा, निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते की निबंध लेखनाचं तंत्र आपल्याला जर अवगत करायचं असेल, आत्मसात करायचं असेल तर नक्की त्या ठिकाणी काही विशिष्ट पूर्वतयारी निबंध लेखनासाठी आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यांवर भर दिला पाहिजे. म्हणजे हे सगळी जी भाषिक कौशल्य आहेत म्हणजे श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास, लेखन सराव तर यावरती नक्की आपण भर दिला पाहिजे. आणि शालेय जीवनामध्ये आपण जर या सगळ्या भाषिक क्षमता आत्मसात केल्या तर नक्की आपल्याला निबंध लेखन किंवा लेखनाचं कोणतंही तंत्र आपल्याला पटकन त्या ठिकाणी आत्मसात करता येतं. थोडक्यात काय तर निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी किंवा क्षमता की ज्या आपल्याजवळ असायला पाहिजे त्या कोणत्या आहेत तर प्रभावी भाषा आपल्याजवळ असली पाहिजे, चिकित्सक विचार आपल्याजवळ असला पाहिजे, बहुश्रुतता असली पाहिजे, वाचन आपलं चांगलं असलं पाहिजे, निरीक्षण क्षमता आपली चांगली असायला पाहिजे, आपल्याकडे कल्पनाशक्ती चांगली असायला पाहिजे, भावना आपण चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकलो पाहिजे, चिंतनशीलता आपल्याजवळ असली पाहिजे, शब्दसंपत्तीचा आपण योग्य उपयोग जो आहे तो निबंध लेखनामध्ये करू शकलो पाहिजे. म्हणजेच निबंध लेखनासाठी आपल्याला या सगळ्या क्षमतांचा उपयोग होणार आहे. आणि या प्रत्येक क्षमतेचा आपण पुरेपूर उपयोग जो आहे तर तो निबंध लेखनामध्ये जर करू शकलो तर नक्की त्या ठिकाणी आपलं निबंध लेखन सुद्धा अत्यंत परिणामकारक होणार आहे, अत्यंत प्रभावी होणार आहे आणि हे निबंध लेखन इतरांच्या दृष्टीनं वाचनीय बनणार आहे. आणि म्हणून या क्षमता ज्या आहेत निबंध लेखनामध्ये त्या आपण त्या ठिकाणी आपल्यामध्ये कशा निर्माण होतील ते आपण पाहिलं पाहिजे. आता त्यातली पहिली क्षमता आहे श्रवणाची क्षमता की आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य जे आहे तर ते बऱ्यापैकी आत्मसात केलं आहेच की आतापर्यंत आपण
श्रवण म्हणजे अगदी जन्मापासूनच श्रवण आपण करत असतो, ऐकत असतो आणि त्याच्यातून आपला भाषिक विकास होत असतो आणि हे भाषिक कौशल्य आपण नेहमीच त्या ठिकाणी आत्मसात करत आलेलो आहोत. आणि शालेय जीवनामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये श्रवण या भाषिक कौशल्यांचा विकास आपला झालेला असतो. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो आणि या श्रवणाच्या माध्यमातून आपल्या जवळ असणारी जी शब्दसंपत्ती आहे, आपली जी विचार प्रक्रिया आहे की वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या मार्गांनी विचार कसा करायचा, तर हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी श्रवणाच्या माध्यमातून लक्षात येतं. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचं आहे आणि आतापर्यंत आपण हे श्रवण नावाचं जे कौशल्य आत्मसात करत आलेलो आहोत तर ते आणखीन वाढवायचं आहे आणि विशेष करून निबंध लेखनासाठी आपल्याला हे फार उपयुक्त ठरणार आहे. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की सकस भाषणे आपण ऐकली पाहिजेत की वेगवेगळ्या व्यक्तींची की वेगवेगळ्या विषयांवरची जी अभ्यासपूर्ण भाषणं असतात ते आपण ऐकली पाहिजेत, चर्चा मान्यवरांच्या ऐकल्या पाहिजेत. आणि आजच्या काळामध्ये तर आपल्याकडे वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत. टी व्हीसारखं माध्यम उपलब्ध आहे. टी व्हीवरील न्यूज चॅनेलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळत असतात. यूट्यूबसारखं माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे. फेसबुकसारखं माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या माध्यमातून आपण ही भाषणं चर्चा असतील तर ते ऐकू शकतो. रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम जे असतात तर ते आपण ऐकू शकतो आणि रेडिओवरती विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात. दूरदर्शनवरती आपल्याला अतिशय चांगले अशा प्रकारचे कार्यक्रम जे असतात, चर्चासत्र असतात किंवा काही चिंतनात्मक स्वरूपाचे काही कार्यक्रम असतात, काही धार्मिक कार्यक्रम असतात. तर हे सगळं आपण ऐकलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणं आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची ऐकायला पाहिजेत. म्हणजे विविध विषयांवरती एखाद्या विषयावरती मांडणी कशी करायची हे आपल्याला लक्षात येणार आहे. आंतरजालावर उपलब्ध असणारी उत्तम व्याख्याने ऐका आणि इंटरनेटच्या माध्यमातून, आंतरजालाच्या माध्यमातून तुम्हाला अगदी हवी ती भाषणं हव्या त्या मोठ्या व्यक्तींची तुम्हाला नक्की त्या ठिकाणी ऐकता येणार आहेत, सहजपणे ऐकता येणार आहेत. हे एक चांगलं माध्यम जे आहे ते आजच्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. सुंदर अर्थपूर्ण गाणी सुद्धा आपण ऐकली पाहिजेत की यांचा उपयोग सुद्धा आपल्याला आपल्या निबंध लेखनामध्ये होऊ शकतो. तुम्ही बहुश्रुत व्हा आणि अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून जे ऐकायला मिळत असेल तर ते नक्की ऐकत जा. तुम्ही बहुश्रुत व्हा. अशा श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल आणि अशा प्रकारचं जे श्रवण आहे या श्रवणातून आपल्याला निबंध लेखनासाठी आवश्यक असणारी जी माहिती आहे ती आपोआपच त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत राहील आणि कोणताही विषय असेल तर त्या विषयाशी संबंधित आपल्याला आपल्या मनामध्ये असणारी जी विचार असतील तर त्याची मांडणी आपण योग्य प्रकारे करू शकतो. त्यासाठी श्रवणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता दुसरं कौशल्य आहे की जे निबंध लेखनासाठी खूप उपयुक्त ठरतं ते म्हणजे संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते आणि आपण जे संभाषण करत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो तर त्याच्यामधून भाषिक किंवा भाषेच्या उपयोजनाचे म्हणजे आपण जे ऐकलेलं असतं तर त्याचा उपयोग आपण आपल्या लेखनामध्ये करत असतो आणि म्हणून हे संभाषण जे आहे तर ते महत्त्वाचं असतं. विचाराला चालना मिळत असते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे की त्या माध्यमातून आपल्याला एक सवय लागते की एखादा मुद्दा असेल, एखादा विचार असेल तर तो आपण कसा मांडला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे परिसंवाद असतील, काही वक्तृत्व स्पर्धा असतील, चर्चा असतील, त्यामध्ये आपला सुद्धा सहभाग असला पाहिजे. आवडत्या विषयांवर बोला आणि आपल्याला ज्या विषयावरती बोलण्याची संधी मिळत असेल आणि तो आपला आवडता विषय असेल तर आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्या चर्चेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. शिक्षकांशी चर्चा करा आणि जेव्हा एखाद्या आपल्याला वर्गामध्ये एखाद्या विषयावरती बोलण्याची संधी मिळते, आपले शिक्षक आपल्याला अशा प्रकारे एखाद्या विषयावरती बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात, संधी देतात, तेव्हा त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा. जिथं तुम्हाला संधी मिळणार आहे तिथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावरती जी काही बोलण्याची संधी मिळत असते तर ती त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी तिचा उपयोग करा. त्यामुळे भाषेत सहजता, प्रभावीपणा येण्यास मदत होईल आणि अशा प्रकारच्या ह्या संभाषणाच्या माध्यमातून भाषेमध्ये सुद्धा आपण जे काही लेखन करतो त्याच्यामध्ये एक प्रकारची सहजता, प्रभावीपणा जो आहे तो यायला नक्की मदत होणार आहे आणि हा सगळा भाग जो आहे तो निबंध लेखनासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आता पुढचं कौशल्य ते म्हणजे वाचन. आता वाचन तर सर्वच ठिकाणी उपयोगी पडत असतं की भरपूर वाचन आपण करू शकलो पाहिजे. दैनिक वृत्तपत्र असतील, अन्य नियतकालिकं असतील की जी नियमितपणे प्रकाशित होत असतात, मग त्याच्यामध्ये मासिकं असतील, त्रैमासिकं असतील, स्पर्धा परीक्षांवरची काही मासिकं असतील, काही आवडीची पुस्तकं असतील, वाचत राहा. आंतरजालावरही वाचनीय मजकूर उपलब्ध असतो आणि इंटरनेटवरती सुद्धा आपल्याला विविध प्रकारचा वाचनीय असा मजकूर जो आहे तर तो उपलब्ध असतो आणि आपण त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन करू शकतो.
पाठ्यपुस्तकातील गद्यपद्य पाठांशी मिळते जुळतं लेखन सुद्धा आपण वाचलं पाहिजे. पूरक वाचन जे आहे तर ते आपण करत राहिलो पाहिजे. म्हणजे एखादा आपल्याला गद्यपाठ असेल, पद्यपाठ असेल तर त्याच्याशी संबंधित इतर कोणतं वाचन आपल्यासाठी उपलब्ध असेल तर ते आपण वाचन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपलं एक साधारणपणे वाचनही वाढत राहील आणि त्या विषयासंबंधीचा एक सखोलपणा जो आहे तर तो आपल्याला कळायला मदत होणार आहे आणि वाचनातून आपण समृद्ध होत असतो आणि म्हणून वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. रसिक वाचक व्हा, अत्यंत आवडीनं हे वाचन तुम्ही करा. वाचनानं भाषा विकसित होईल, शब्दसंपत्ती वाढेल आणि वाचनानं आपली भाषा तर चांगल्या प्रकारे विकसित होणारच आहे. परंतु आपल्याकडे जी शब्दसंपत्ती आहे, कारण आपल्याकडे मर्यादा असते प्रत्येक गोष्टींची, तसं शब्दसंपत्तीची मर्यादा असते आणि मग आपण ह्या सगळ्या माध्यमातून आपली शब्दसंपत्ती वाढवू शकतो की ज्याचा उपयोग नंतर आपल्याला लेखनामध्ये करता येतो. विचारांची मांडणी आपल्याला या माध्यमातून कळणार आहे की वाचन आपण करत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं लेख जे असतील किंवा लेखकांची पुस्तकं जी असतील ते नेमकेपणानं लेखन कसं करतात तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे कळणार आहे. म्हणजे विचारांची मांडणी आपल्याला कळेल, विचाराला चालना आपल्याला मिळेल आणि एकाच विषयावरती विविध प्रकारचे विचार कसे मांडता येऊ शकतात हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे व्यापकपणा जो आहे की एकाच नाण्याला दोन बाजू असतात, तसं एखाद्या विचाराला अनेक त्या ठिकाणी बाजू असतात आणि ह्या बाजू आपल्याला समजून घेता येतील. म्हणजेच विचारांना आपल्याला चालना देता येऊ शकेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल आणि नवनिर्मितीची क्षमता आहे की याच्यापेक्षा आणखीन वेगळं आपण लिहू शकतो, ती कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकते. तर ती त्या ठिकाणी इथं आपल्याला नक्की प्रेरणा मिळून जाणार आहे आणि वाचलं पाहिजे. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधीचं वाचन जे आहे तर ते आपण करायला पाहिजे. आणि आपल्याला निबंध लेखनच करायचं आहे तर निबंध लेखनावरची सुद्धा भरपूर पुस्तकं उपलब्ध असतात, त्याचं सुद्धा आपण वाचन करायला पाहिजे. त्या प्रत्येक निबंधाचं वाचन आपण बारकाईनं केलं तर एक निबंधाचं स्वरूप काय असतं, निबंधाची मांडणी कशी करायची असते हे त्या वाचनातून आपल्याला नक्की कळणार आहे. पुढचं कौशल्य ते म्हणजे लेखनाचं कौशल्य की जे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या लेखनाचा बऱ्याच वेळेला आपल्याला कंटाळा येतो, परंतु लेखन ही कला आहे आणि ती जर आपण समजून घेतली तर आपल्याला सुद्धा चांगलं लेखन करता येणार आहे. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यांमध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा. म्हणजे आपण ऐकत असतो, आपण चर्चेमध्ये भाग घेत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो, वाचन करत असतो, याच्यामध्ये जे आपल्याला आवडतं, सुचतं, पटतं ते आपण त्या वेळेला लिहून ठेवलं पाहिजे. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवा. आणि एखादा सुविचार असेल किंवा एखादा नवीन विचार कुठला तरी आलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लिहून ठेवता येऊ शकेल, कारण आपल्या स्मरणाला मर्यादा असते, काही वेळेला आपण ती विसरू शकतो. आणि म्हणून जे वाचनामध्ये येतं, जे ऐकण्यामध्ये आपल्याला येत असतं ते सगळं आपण त्या ठिकाणी वहीमध्ये त्या वेळेला आळस न करता लिहून ठेवलं पाहिजे. आणि ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा आणि जेव्हा मोकळा वेळ आपल्याला मिळतो, फावला वेळ जेव्हा मिळतो तेव्हा आपण ते वाचलं पाहिजे. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा, किती करता येईल याचा विचार करून ठेवा. आणि नक्की तुम्ही जी काही टिपणं काढून ठेवलेली असतात त्याचा उपयोग तुम्हाला कोणताही विषय असू दे त्या विषयामध्ये नक्की करता येऊ शकतो. फक्त तो कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे सरावानं तुमच्या लक्षात येणार आहे. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता जाता विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता आणि हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. आणि अशा पद्धतीचं हे लेखन करण्याची सवय जी आहे तर त्याच्यासाठी काही वेगळा मुद्दाम वेळ काढण्याची गरज नाही. आपल्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण हे लेखन करू शकतो, त्याची टिपणं काढून ठेवू शकतो. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. आणि व्यासंग म्हणजे लेखनाचा आपल्याला व्यासंग असेल तर नक्की त्या ठिकाणी त्या आवडीपोटी आपण हे सगळं करू शकतो आणि ही त्या व्यासंगाची सुरुवात असेल तो वाढवत नेण्या, हा व्यासंग जो तुमचा आहे तर तो तुम्ही वाढवत नेला पाहिजे. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणं हे तुमच्या निबंध लेखनाचं बीज भांडवल आहे. आणि आपल्या लेखनासाठीचा एक सगळा लिखित स्वरूपातला काही भाग की जो नंतरच्या काळामध्ये उपयोगी पडू शकतो तो आत्ताच आपण जर कात्रणांच्या स्वरूपामध्ये किंवा टिपणांच्या स्वरूपामध्ये आपला जवळ संग्रह करून ठेवला तर निबंध लेखनाचं एक बीज भांडवल जे आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या विषयावरती निबंध लेखन करायचं असेल तर तेव्हा हे सगळं लेखन आपण जे काही साठवून ठेवलेलं आहे माहितीच्या स्वरूपामध्ये तर ती पूरक आपल्या निबंध लेखनाला ठरणार आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो आणि अशा पद्धतीनं
सतत लेखन आपण करत राहिल्यामुळं आपल्या विचारांमध्ये नेमकेपणा येतो आणि साधारणपणे शब्दांकन कसं करायचं, एखादा विचार आपण भाषेमध्ये कसा मांडायचा, लेखनामध्ये कसा मांडायचा, तर ते आपल्याला नक्की या निमित्तानं कळणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निरीक्षणाचा. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचं बारकाईनं निरीक्षण करा. एखादी प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. कारण ह्या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं केलेलं जे निरीक्षण असतं तर ते तुम्हाला तुमच्या लेखनामध्ये उपयोगी पडणार आहे. हे सगळे संदर्भ आपण आपल्या लेखनामध्ये देऊ शकत असतो आणि म्हणून आपलं जे निरीक्षण आहे ते बारीक निरीक्षण असलं पाहिजे आणि या निरीक्षणाचा उपयोग जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सर्वत्र होतो, तसा लेखनामध्ये सुद्धा होतो. निसर्गाचं, पशुपक्ष्यांचं, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण आपण केलं पाहिजे. हे सर्व येता जाता होऊ शकतात, त्याच्यासाठी काही मुद्दाम वेळ काढण्याची गरज नसते, कारण आपण या गोष्टींचा अनुभव नेहमीच घेत असतो. या निरीक्षणांमधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमध्येही मोठा आशय गवसेल आणि अशा प्रकारचं निरीक्षण करण्याची जी तुम्हाला सवय लागेल तर त्याच्यामधून अगदी साध्यातल्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा मोठा अर्थ लपलेला आहे, मोठा आशय लपलेला आहे, हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. तो अर्थ तुम्हाला सापडेल, तो आशय तुम्हाला सापडेल, जो निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपल्या निबंध लेखनासाठी हे सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्याला उपयोगी पडत असतात. आणि विशेषतः वर्णनात्मक निबंधामध्ये ही जे निरीक्षण आपलं असतं तर त्याचा खूप उपयोग होतो. कारण वर्णनात्मक निबंधामध्ये आपण जे जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे तर त्याचंच वर्णन आपल्याला करायचं असतं. त्यामुळे वर्णनात्मक निबंधामध्ये निरीक्षण क्षमता जी आहे आपल्या जवळची तर ती अत्यंत महत्त्वाची ठरते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे निबंध लेखन कसं करायचं या संदर्भामध्ये शब्दसंपत्तीचा विकास जो आहे तो आपण करून घेतला पाहिजे. की शब्दांचं महात्म्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत असं सांगितलं आहे की संत ज्ञानेश्वरांनी शब्दांचं जे महत्त्व आहे तर ते कशा प्रकारे सांगितलेलं आहे, तर जैसे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्यापती तेने पाडे अनुभवावी. आणि श्री ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्यातला अध्याय 4 ओवी क्रमांक 215 यामध्ये ह्या संत ज्ञानेश्वरांनी हे शब्दांबद्दलचं महात्म्य जे आहे तर ते अतिशय सुंदररित्या मांडलेलं आपल्याला दिसतं. की जसं सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढंच दिसतं, की सूर्यबिंब आपण बघितलं तर लांबून आपल्याला ते तळहाता एवढंच दिसतं, पण त्रिभुवने उनी पडावी तितका त्याचा प्रकाश असतो. परंतु त्या ठिकाणी त्रिभुवन सुद्धा कमी पडावीत इतका त्या सूर्याचा प्रकाश असतो. अख्खं विश्व त्या ठिकाणी उजळून टाकण्याचं सामर्थ्य या तळहाता एवढ्या दिसणाऱ्या सूर्यबिंबामध्ये असतं. अगदी त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणेही तुमच्या अनुभवास येईल. आणि हे जसं सूर्यबिंब आपल्याला दिसायला तळहाता एवढं दिसतं तसं शब्दांचं सुद्धा व्यापकपण आहे. की सूर्य जसं रे की अख्खं विश्व उजळून टाकतो तसं शब्द सुद्धा खूप व्यापक अर्थाने आपण वापरत असतो आणि त्या शब्दांचं महात्म्य सुद्धा खूप मोठं आहे. आणि हे आपल्याला इथे लक्षात येईल. म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा जो अनुभव आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी नक्की शब्दांच्या बाबतीमध्ये येऊ शकतो. उत्तम निबंध लेखनासाठी शब्द निवडीचं महत्त्व सर्वात जास्त असते आणि म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, वाढवा. आणि उत्तम निबंध लेखन करायचं असेल तर आपल्याला शब्दांची निवड चांगल्या प्रकारची करता यायला पाहिजे. आणि यासाठी आपण ही शब्दसंपत्ती जी आहे ती नेहमी मिळवत राहिलं पाहिजे, वाढवत राहिलं पाहिजे. शब्द श्रीमंत व्हा, शब्दांनी श्रीमंत व्हा. आणि या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचं कौशल्य आत्मसात करा. आणि अशा प्रकारे ही जी काही शब्दसंपत्ती आपल्याला मिळालेली असते तिचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक असा वापर जो आहे तो केव्हा करायचा, कसा करायचा याचं सुद्धा एक तंत्र आहे, कौशल्य आहे, ते तुम्ही आत्मसात करा. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, एका शब्दाबद्दल येणारे अनेक शब्द असतील, अनेक शब्दांबद्दल येणारा एक शब्द असेल, तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे जे मराठीमध्ये शब्द येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. सुंदर वचनं असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, काव्यपंक्ती असतील, संस्मरणीय अवतरणे असतील वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींची, काही अलंकारिक वाक्य असतील, छोटेसे काही चुटके असतील, या सगळ्यांचा संग्रह आपल्याजवळ असायला पाहिजे. आणि एवढं सगळं संग्रह जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला विषय निबंध लेखनाचा कोणताही असू दे तो अत्यंत सुंदर पद्धतीनं आपण मांडू शकतो. कारण त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी शब्दसंपत्ती आहे ते आपल्याकडे असणार आहे. आणि म्हणून शब्द श्रीमंत व्हा या
विधानाचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही शब्दांची संपत्ती जी आहे ती मिळवत राहिलं पाहिजे, वाढवत राहिलं पाहिजे आणि ही शब्द संपत्ती तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लेखनासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे आणि निबंध लेखनासाठी तर खूपच उपयुक्त ठरणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सराव, की उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हा हवाच. की आपल्याला कुठलीही गोष्ट सरावानं जमत असते आणि उत्तम निबंध लेखन आपल्याला करता यावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी लेखन सराव हाच एक पर्याय आहे. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव करा. म्हणजे विषय एकच पण त्याची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारे करता येते, मध्य जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतो आणि समारोप जो आहे तो सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो. याचा आपण सराव केला पाहिजे. त्यासाठी आपण विविध प्रकारच्या निबंधांचं वाचन करायला पाहिजे. एकाच विषयावरचे वेगवेगळ्या प्रकारचे निबंध आपण वाचले पाहिजेत आणि यावरून आपल्याला कल्पना येईल की निबंधाची सुरुवात असेल, मध्य असेल, शेवट असेल तो वेगवेगळ्या प्रकारे करता येतो आणि वेगवेगळे निबंधकार अशा प्रकारची मांडणी करत असतात. करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपू नका आणि अशा प्रकारचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही करून बघा, प्रत्यक्ष लेखन करा आणि रोज 8 ते 10 वाक्य आपण लिहायचीच असा एक तुम्ही ठाम निर्धार करा. लिहिल्याशिवाय तुम्ही झोपूच नका. नक्की तुम्हाला हा लेखन सराव जो आहे तर तो करता येईल. आणि प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा. अगदी नाहीच जमलं तर पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा जो आहे तो बघून लिहा, पण लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. आणि आपल्या लेखनाचा सराव जो आहे तर तो त्या ठिकाणी उत्तम निबंध लेखनाचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि याच्यातूनच आपली निबंध लेखनाची खूप उत्तम अशी तयारी जी आहे, पूर्वतयारी जी आहे तर ती होत असते. स्वतःच्या शब्दांत स्वतःचे अनुभव लिहिणं हा उत्तम सराव आहे आणि आपल्या शब्दामध्ये आपल्याला आलेला अनुभव जो असेल तर तो आपण लिहिणं हा एक खूप मोठा सराव आहे आणि आपण या माध्यमातून लेखनाचा सराव करू शकतो. आणि निबंध लेखन जर आपल्याला चांगल्या प्रकारे जमावं असं वाटत असेल तर नक्की त्या ठिकाणी हा लेखनाचा सराव तुम्ही करायला हवा. थोडक्यात काय विद्यार्थी मित्र हो, की उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. आणि अशा प्रकारे उत्तम लेखनाची ही जी काही पूर्वतयारी आहे तर ही पूर्वतयारी आपण जर केली तर नक्कीच या ठिकाणी आपण सगळ्याच बाजू ह्या निबंध लेखनाच्या ज्या असतील तर त्यांची तयारी करत असल्यामुळं एक प्रकारे आपण व्यासंगी जे आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पारंगत होणं तर हा सगळा भाग ह्या पूर्वतयारीच्या माध्यमातून होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याचा व्यासंग असायला पाहिजे. याच्यातून आपण नक्की व्यासंगी होणार आहोत. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दांत कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्यावा. आणि अशा प्रकारे आपल्याला खरंच चांगलं लेखन करायचं असेल तर इथं सांगितलेला हा सगळा भाग जो आहे की आपण पहिल्यांदा स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली आपण त्या ठिकाणी नक्की विकसित केली पाहिजे. चिंतन मनन एखाद्या विषयावरती केलं पाहिजे आणि आपलं लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसं करता येईल याचा सराव करायला पाहिजे. वाचकांना ते वारंवार वाचावं असं वाटलं पाहिजे असं लेखन आपलं व्हायला हवं आणि याच्यासाठी सराव हा एकमेव मार्ग जो आहे तो आपल्या हातामध्ये असणार आहे आणि म्हणून आपण त्यासाठी सराव करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जर सराव केला तर उत्तम निबंध लेखन आपल्याला नक्की करता येईल. मग हे उत्तम निबंध लेखन जे आहे तर ते नेमकं कशा प्रकारे करावं तर ते आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया की आपण निबंध लेखन करताना खालील बाबी ज्या असतील, महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत की आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे, परिणामकारक शेवट आपल्या निबंधाचा असला पाहिजे. की आपल्या निबंधाची पकड जी आहे ती अगदी सुरुवातीपासून वाचकांच्या मनाची आपण घेऊ शकलो पाहिजे आणि म्हणून आकर्षक सुरुवात पाहिजे. आणि एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे म्हणजे आपण जे मुद्दे मांडणार आहोत ते एकानंतर एक अगदी सहजपणे आपण मांडत गेलो पाहिजे. आणि निबंधाचा शेवट सुद्धा अत्यंत प्रभावी आपण केला पाहिजे, परिणामकारक केला पाहिजे, वाचकाच्या मनावरती त्याचा प्रभाव पडला पाहिजे, परिणाम व्हायला पाहिजे. आणि या दृष्टीनं अशा प्रकारचा हा परिणामकारक शेवट जो आहे तो आपल्या निबंधाचा असला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर
आपल्या विषयाला अनुसरून काही योग्य म्हणी असतील, काही योग्य वाक्प्रचार असतील, काही सुभाषित संस्कृतमधली असतील, त्यांचा सुद्धा आपण उपयोग जो आहे तो निबंध लेखनामध्ये करू शकतो. पण ओढून ताणून कुठल्याही प्रकारच्या गोष्टींचा उपयोग निबंध लेखनामध्ये करण्याची गरज नसते. अगदी साधा सोपा विचार सुद्धा आपण सहजपणे मांडून आपला निबंध जो आहे तो वाचनीय बनवू शकतो. परंतु विषयाला अनुसरून जर म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित आपण आपल्या निबंधामध्ये आणली तर एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव जो आहे तो वाचकांच्या मनावरती पडतो. भरपूर काही सांगायचं आहे ते अगदी थोडक्यात आपण म्हणींच्या माध्यमातून, वाक्प्रचारांच्या माध्यमातून, सुभाषितांच्या माध्यमातून मांडू शकतो. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं एखादं विचार असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला निबंधामध्ये घ्यायचा असेल तर नक्की त्या ठिकाणी घ्यावा, परंतु तो गरजेनुसार आणि प्रमाणशीर अशा स्वरूपाचा आपण तो भाग जो आहे तो निबंधामध्ये आपण वापरायला हवा. अर्थपूर्ण शब्दरचना आपली असली पाहिजे आणि प्रत्येक आपलं शब्द असेल, वाक्य असेल हे अर्थपूर्ण असलं पाहिजे. वाचकांना साधं सोपं आपण जर सांगितलं तर ते कळणार आहे आणि म्हणून आपली लेखनाची भाषा ही दुर्बोध असता कामा नये, कळण्यास कठीण असता कामा नये. अर्थपूर्ण अशा पद्धतीची शब्दरचना असेल तर आपल्याला जे म्हणायचं आहे, जे मांडायचं आहे ते त्या ठिकाणी वाचकांना सहजपणे कळणार आहे. विरामचिन्हांचा आवश्यक ते वापर, कारण विरामचिन्ह फार महत्त्वाचे असतात की वाचकाला वाचत असताना कुठे थांबलं पाहिजे, कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी आरोहा अवरोहाचं वाचन करायला पाहिजे हे त्या ठिकाणी हे विरामचिन्हांच्या माध्यमातूनच वाचकाला कळणार आहे आणि म्हणून विरामचिन्हांचा आवश्यक ते आपण वापर करायला पाहिजे. परिच्छेद रचना आपण मुद्द्यानुसार करू शकलो पाहिजे. लेखन नियमानुसार आपलं सुवाच्य लेखन असलं पाहिजे, शुद्ध लेखन असलं पाहिजे, वाचता यायला पाहिजे. प्रासादिक अशी भाषाशैली असली पाहिजे की वाचत असताना वाचकाचं मन जे आहे ते आपण तिथं खिळवून ठेवू शकलो पाहिजे. पाल्हाळ आणि पुनरुक्ती होणार नाही याबाबत घेतली जाणारी दक्षता आपण निबंधामध्ये घ्यायचे की कुठल्याही प्रकारचा पाल्हाळ आपण त्या ठिकाणी मांडायचा नाहीये, व्यक्त करायचा नाही. एकच मुद्दा पुन्हा पुन्हा आपण मांडायचा नाही, पुनरुक्ती होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि स्वतःच्या शब्दांत अभिव्यक्ती असावी की इथं आपण जो निबंध लेखन करणार आहोत ते आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लेखन करायचं आहे, ती स्वतःची अभिव्यक्ती असली पाहिजे, स्वतःचं मत त्याच्यामध्ये असलं पाहिजे. अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा आणि कुठला तरी निबंध वाचलेला आहे किंवा कुणाचं तरी लेखन वाचलेलं आहे आणि तेच त्या ठिकाणी आपण आपल्या भाषेमध्ये मांडतो आहोत तर ते तेवढं प्रभावी होणार नाही. आणि म्हणून आपल्याला निबंध मांडायचा म्हणजे स्वतःला अभिव्यक्तीची ती एक संधी असणार आहे आणि म्हणून आपण काय करायचं आहे की आपण स्वतःच्या भाषेमध्ये हा निबंध लिहायचा आहे. इतरांचं कुठलं उतरवून आणलेला मजकूर जो असेल तर तो आपण आपल्या निबंधामध्ये टाळला पाहिजे, तो घेता कामा नये. थोडक्यात काय विद्यार्थी मित्र हो, तर उत्कृष्ट निबंध कसा लिहावा यासंबंधीचं विवेचन तुम्ही आता समजून घेतलं. मात्र सुरुवातीलाच असं निबंध लिहिता येईल असं नाही आणि आपण लगेच त्या ठिकाणी हे सगळं ऐकलेलं आहे, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजे आपल्याला निबंध लेखन आता चांगल्या प्रकारे जमणार आहे असं होणार नाही. एक वाक्य आपण पाहिलेलं आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये की जे आपल्याला तिथं सांगितलेलं आहे की आपल्याला जर निबंध लेखनामध्ये पुढे यायचं असेल, चांगला निबंध आपला व्हावा असं वाटत असेल तर उत्तम सराव हाच त्याच्यासाठीचा एकमेव मार्ग आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी उत्तम सरावावरती भर दिला पाहिजे. लगेच त्या ठिकाणी आपण हे सगळं समजावून घेतल्यानंतर उत्तम निबंध आपल्याला लिहिता येईलच असं नाही. अथवा यामधील सर्व अपेक्षा इयत्ता 12वी मधील निबंध लेखनासाठी जशाच्या तशा लागू होतील असंही नाही. आणि इयत्ता 12वी मध्ये आपल्याला शब्द मर्यादा सुद्धा असते निबंध लेखनासाठी आणि सगळ्याच गोष्टींचा उपयोग जसाच्या तसा तुम्ही करायला पाहिजे किंवा सगळ्याच गोष्टी तुमच्या निबंध लेखनामध्ये यायला पाहिजेत असं काय त्या ठिकाणी नाही. परंतु भविष्यामध्ये मात्र तुम्ही महाविद्यालयीन स्तरावरती किंवा स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे विवेचन तुम्हाला मार्गदर्शक मात्र नक्की ठरणार आहे. आणि अशा प्रकारे जर हे सगळं समजावून घेऊन तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या लेखनाचा सराव करू शकलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग जो आहे तर तो नक्की होणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये तर नक्कीच हा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. शेवटी निबंध लेखन ही कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. यापुढे आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो निबंध लेखनाचा भाग 2 असणार आहे आणि वर्णनात्मक निबंध लेखन कसं करायचं हे नमुना निबंध लेखनासह आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.